मैत्रिणींनो, दिवाळी स्पेशल आज रव्याचे लाडू बनवूया। रव्याचे लाडू बनवत असताना कधी कधी पाक चुकतो आणि पाक जर पुढे गेला तर लाडू कठीण होतात। साखर कमी पडली तर लाडू वळत नाहीत। पाक कच्चा राहिला तर लाडू बांधताच येत नाहीत। तुपातले लाडू बनवतोय, मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील असे हे रव्याचे लाडू बनवायचे आहेत। आणि हे बघा, अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात बनवतोय। वाटीचं प्रमाण असो किंवा वजनी प्रमाण असो, मऊसूत असे लाडू झालेले आहेत, संपेपर्यंत खराब होत नाहीत। मऊसूत लाडू बनवण्यासाठी आपल्याला जो पाक बनवायचा आहे तो ओळखायचा कसा ही सोपी ट्रिक सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रव्याचे लाडू बनवायला रवा जो घ्यायचा आहे तो बारीक रवा घ्यायचा आहे। मार्केटमध्ये जो बारीक रवा मिळतो तो मी घेतलेला आहे। अर्धा किलो रवा आहे। वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। वाटीचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते बघा। साखर, थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। ड्रायफ्रूट्स मी घातलेले नाहीत, तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या। अर्धा किलो रवा घेतला आहे, परंतु तुम्हाला मी मोजून दाखवते कारण आपण एखाद्या भांड्याच्या मापाने बनवणार आहोत। मग वाटीचं असू दे प्रमाण किंवा एखादं भांडं जरी घेतलं तर त्या मापाने तुम्हाला अचूक अंदाज येईल। हे बघा, अर्धा किलो रवा आहे म्हणजे एक भांडं मी घेतलेलं आहे त्या मापाचं। आणि सेम भांडी दोन्ही पण आहेत। एका वाटक्यामध्ये रवा घातलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये साखर घातलेली आहे। एक वाटी रवा असेल तर त्यासाठी पाऊण वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। कमी तुपातले बनवायचे असतील तर कमीत कमी किती तूप घातलं पाहिजे हे बघा, साधारणतः मोठे 3 चमचे आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे। पाव वाटी तुपाची आपल्याला गरज आहे, त्यापेक्षा जास्त तूप तुम्ही ॲड केलं तरी चालेल, परंतु दिवाळीभर हा तुपातच बनतो। बराच गोड पदार्थ आपण तुपात बनवतो। तूप जर कमी प्रमाणात असेल तर कमीत कमी तुम्ही पाव वाटी तूप त्यामध्ये ॲड करू शकता। त्यापेक्षा जास्त तूप ॲड केलं तरी चालेल, पण मिनिमम एवढं तरी तूप पाहिजे। मोठे 3 चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे। हे तुपाचं जे प्रमाण आहे ते कमी पडत नाही आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत रवा भाजत असताना मंद आचेवरती भाजायचा आहे। रवा एकसारखा व्यवस्थित भाजला नाही तर लाडूचा कलर तर चेंज होतो किंवा लाडूचा पाक जो आहे त्या लाडूमध्ये मुरत नाही आणि लाडू छान असे वळता येत नाहीत। आणि रवा जो आहे त्याचा कच्चेपणा जो लाडूमध्ये तसाच राहतो आणि त्याची चव बरोबर नाही लागत। त्यामुळे कसं आहे, रवा भाजत असताना जेवढा तुम्ही छान रवा भाजशीला तेवढे तुम्ही बनवलेले लाडू छान असे चविष्ट बनतात। मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळे काय होतं, रवा छान असा एकसारखा भाजला जातो आणि रवा छान असा फुलून येईपर्यंत भाजायचा आहे। त्याचा रंग बदलू द्यायचा नाही। रंग बदलला तर थोडेसे लाडू काळपट दिसतील। पांढरे शुभ्र लाडू दिसावेत आणि रवा पण तितका छान असा खमंग असा खुसखुशीत भाजला जावा। हा रवा भाजण्यासाठी मला साधारणतः 4 ते 5 मिनटं लागलेली आहेत आणि लो फ्लेमवरती रवा भाजून घेतलेला आहे। एकसारखा असं हलवत राहायचं आणि छान सर्व बाजूंनी भाजावा म्हणून एकसारखा भाजून घ्यायचा। रवाही बघा भाजलेलं लक्षात येत असेल, छान असा भाजला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतलं। त्याच कढईमध्ये पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि साधारणतः साखर बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा पाव वाटी पाणी त्यामध्ये पुरेसं आहे। हे बघा, साखरेचं प्रमाण चुकत नाही, तसंच पाण्याचा अंदाजही चुकत नाही। साखर विरघळण्यासाठी साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे किंवा ज्या भांड्याच्या मापाने साखर घेतलेली आहे त्याच भांड्याच्या मापाने पाव कप पाणी त्यामध्ये ॲड करायचं। साखर विरघळू द्यायची आहे, एकसारखी हलवून घ्यायची, छान अशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे नंतर पाक व्हायला सुरुवात होईल। एकसारखी साखर विरघळली की पटकन पाक होतो। कमी प्रमाणात जर बनवत असशील तर पाक व्हायला वेळ लागत नाही। अर्धा किलो लाडूचा पाक बनवण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। रव्याच्या लाडूचा पाक बनवत असताना 1 तारीख पाक बनवायचा आहे आणि ज्यावेळी बुंदीचे लाडू बनवतो त्यावेळी 2 तारीख पाक बनवायचा असतो। 1 तारीख पाक कसा ओळखायचा तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। हे बघा, साखरेला छान अशी साखर विरघळल्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते 1 तारीख पाक कसा ओळखायचा। पाक चुकला की लाडू फसतात। पाक जर पुढे गेला तर दुधाचं प्रमाण किंवा पाणी थोडंसं घेऊन लाडू वळले जातात आणि ह्या लाडूंना जास्त दिवस टिकत नाहीत। म्हणून काय करायचं आहे की आपल्याला दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण लागू नये, त्यासाठी पाकच अचूक पकडला की लाडू एकसारखे वळतात आणि हे लाडू संपेपर्यंत टिकतात। उकळी आलेली आहे आणि आता आपण थोडंसं अधूनमधून पाक चेक करत राहायचं। असं उलटण्यावरती पाक घेतला, शेवटचा ड्रॉप आहे तिथे तार बनली की पाक झाला असं समजायचं। अजून तार बनली नाही, आणखी थोडा घट्टसर होईपर्यंत पाक आपल्याला शिजू द्यायचा आहे।
शेवटचा ड्रॉप आहे तो थोडासा हातावरती घ्यायचा, थोडा थंड झाला की दोन्ही बोटाच्या मध्ये पकडून तुम्ही तशीही तार बनते की नाही ते चेक करू शकता. मी तुम्हाला इथे उलटण्यावरती दाखवते. हे बघा तार झालेली आहे, तुम्हाला मी आता दाखवते. थंड झालेला ड्रॉप घ्यायचा, थोडंसं मिश्रण ते थंड असेल तर पटकन आपल्याला हे बघा एकतारी तार बनत आहे, म्हणजे एकतारी पाक आपल्याला झाले जसा हवा आहे तसा झालेला आहे. तुम्हाला तिथं दिसलंच असेल की एक तार अशी बनलेली आहे, तार तुटत नाही, म्हणजे पाक आपला परफेक्ट आहे. आपल्याला ते गॅस बंद करायचा आहे. आणखी थोडा वेळ जर पाक झाला तर पाक पुढे जातो, त्यामुळे मी इथे गॅस बंद केलेला आहे. पाक कसा ओळखायचा ती अगदी सोपी ट्रिक आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही पाक चेक केला तर फसत नाही. आणि आता उलटण्यावरती घेऊन मी तुम्हाला शेवटचा ड्रॉपची तार कशी बनते ते दाखवते. सुरुवातीला पण दाखवलेलं आहे. हे बघा गॅस बंद आहे. आता तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, परंतु मी फक्त यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. आणि जो भाजून घेतलेला रवा आहे तो आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, रव्याच्या लाडूमध्ये तुम्हाला जे आवडतात ना ते ड्रायफ्रूट्स घाला. माझी मुलं कसं खात नाहीत, त्यातील ड्रायफ्रूट्स साईडला काढून ठेवतात, म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले नाहीत. ड्रायफ्रूट्स ॲड करत असताना सुरुवातीलाच रवा भाजण्या अगोदर त्यामध्ये थोडेसे तुपामध्ये परतून घ्या, म्हणजे छान क्रिस्पी होतील आणि ते ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. पाकामध्ये रवा आहे तो सर्व मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्हाला हे मिश्रण जे आहे ते ओलसर दिसत असेल, परंतु असंच मिश्रण सुरुवातीला दिसतं किंवा याच्यापेक्षा सैलसर जरी दिसलं तरी ते झाकून ठेवायचं साधारणतः 1 तास 2 तासासाठी आणि अधूनमधून चेक करत राहायचं. मिश्रण कोरडं झालं तरच त्याचे लाडू वळण्यासाठी घ्यायचं आहे. हे मिश्रण पूर्णपणे गरम आहे आणि जसजसं ते थंड होईल आणि रवा जसजसं पाकामध्ये मुरला जाईल तसतसं हे मिश्रण कोरडं होतं. जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत लाडू वळण्यासाठी घ्यायचे नाहीत. अधूनमधून फक्त चेक करायचं. सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं. ज्यावेळी छान असं फडफडीत म्हणजे सुटसुटीत असा रवा होईल त्यावेळेस ते बांधायला घ्यायचं. हे मिश्रण कितीही सैलसर जर दिसत असलं तर पाक परफेक्ट असल्यामुळे हे कोरडं होतं. कदाचित थोडा वेळ जास्त लागेल, परंतु हे मिश्रण कोरडं होतं. 4 तास जरी लागले तरी लागू द्या, फक्त मिश्रण कोरडं होईपर्यंत तसंच ठेवा. तुमचा पाक नकळत जर पुढे गेला, तुम्ही जो बनवलेला पाक, तर मिश्रण पटकन कोरडं होतं आणि रवा जो आहे तो पाकामध्ये मुरत नाही आणि कच्चेपणा रव्याचा तसाच जाणवतो. जेवढा रवा पाकामध्ये छान मुरला जाईल ना तेवढे लाडू मऊसूत असे होतात. मी अधूनमधून चेक करत होती आणि पहिल्यापेक्षा मिश्रण थोडंसं तुम्हाला कोरडं झालेलं दिसत असेल. साधारणतः 2 तास रवा जो आहे तो या पाकामध्ये छान असा मुरला होता आणि नंतर छान असं मिश्रण माझं कोरडं झालेलं आहे. तुम्हाला कदाचित थोडा वेळ आणखी जास्त लागू शकतोय. वरून आपल्याला कोणतंही दुधाचं पाण्याचं कशाचाही हपका मारावा लागत नाही, कारण हे बघा लाडू छान असे वळले जातात. मिश्रण छान असं कोरडं जसं हवं आहे तसं कोरडं झालेलं आहे. आता याचे छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. असे लाडू बनवले की जास्त दिवस टिकतात, मऊसूत होतात, आणखी थोडेसे ते कोरडे होतील. आता तुम्हाला वळताना थोडंसं ओलसर दिसत असतील. आता मी एका हातामध्ये मोबाईल पकडला आहे बघा, मी तुम्हाला लाडू एक वळून दाखवते. गोलसर नाही झालेला, पण दोन्ही हाताने छान असं लाडू ज्यावेळी आपण बांधतो त्यावेळी छान असे गोलाकार होतात. चला आता आपण लाडू वळायला घेऊया. छान कोरडं असं मिश्रण झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं रव्याच्या लाडूचा पाक झाल्यामुळे मिश्रण अगदी कोरडं झालेलं आहे, सुटसुटीत झालेलं आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला वजनी प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वाटीचं प्रमाण तर तुम्ही पाहिलेलं आहे तेही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या पद्धतीने जर रव्याचे लाडू बनवले तर संपेपर्यंत खराब होत नाहीत, मऊसूत राहतात, तोंडात टाकताच विरघळणारे आणि तितकेच चविष्ट असे हे रव्याचे लाडू बनतात. तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, परंतु कमीत कमी मी जेवढं पाववाटी तूप घेतलं आहे तेवढं तर गरजेचं आहे. हातावरती थोडंसं मिश्रण घेतलं आणि तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये लाडू वळायचे आहेत तसे लाडू वळून घेऊ शकता. छान गोलाकार बनवून घ्यायचे आणि मी लहानच बनवलेले आहेत. गोड पदार्थ असल्यामुळं कसं जास्त खाल्ला जात नाहीत आणि त्यामुळे जास्त मोठे पण नाही बनवलेले. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे बनवू शकता.
हातावरती थोडासा घोळवला की छान असा गोलाकार होतो आणि 1 तासभर हे सुकले की छान असे लाडू पांढरे शुभ्र तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण संपेपर्यंत एकसारखे लाडू वळता येतात. एक लाडू मी बनवून दाखवला, राहिलेले लाडू पण अशाच पद्धतीने बनवून घेते. राहिलेले पण लाडू अशाच पद्धतीने बनवून घेतले. अर्धा किलो रव्याचे लाडू मैत्रिणींना आज आपण बनवलेले आहेत आणि हे बघा पांढरे शुभ्र मऊसूत आणि तितकेच खुसखुशीत असे हे लाडू झालेले आहेत बघा. आणि मऊसूत आहे, संपेपर्यंत असेच मऊसूत राहतात. पाक अचूक ओळखायला आला की लाडू फसत नाहीत आणि पाक कसा ओळखायचा प्रमाण अचूक सांगितलेलं आहे. हे प्रमाण वापरून या दिवाळीला या पद्धतीने लाडू नक्की बनवा. आणि मैत्रिणींनो, हे लाडू कसे झाले तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिवाळी फराळातले भरपूर पदार्थ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्याही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट नक्की करा.